श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण नवरात्रीमध्ये तुमच्या राशीप्रमाणे तुम्ही कोणती उपासना करावी आणि का करावी याची माहिती घेणार आहोत. नवरात्र हा उत्सव आपण देवी भगवतीची उपासना करण्यासाठी, तिचं जागर करण्यासाठी 9 दिवस 9 रात्र उपवास करून, त्याचबरोबर स्तोत्र किंवा ग्रंथ पठण करून करत असतो. मग याच नवरात्रामध्ये आपण यावर्षी कोणती उपासना, विशिष्ट उपासना करायची आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि त्या पद्धतीची उपासना करून तुमच्या जीवनामध्ये आता इथून पुढे कोणकोणत्या अशुभ गोष्टी होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी अशुभ झालेल्या आहेत त्यातनं तुम्हाला मार्ग काढायचा आहे, यासाठी मदत होणार आहे. तर नक्की आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची कर्करास अत्यंत भावनिक, मायाळू, प्रामाणिक असा स्वभाव असतो, पण अपमान सहन होत नाही हाही तुमच्या स्वभावामधील गुणदोष म्हणता येईल. मग तुमच्या राशीला यावर्षी उपासना करण्याची गरज का आहे आणि कोणत्या संदर्भात उपासना करणं आवश्यक ठरणार आहे हे समजून घेऊयात. जीवनामध्ये पैशाचे कारक ग्रह म्हणून ओळखले जाणारे शुक्रदेव आणि चंद्रदेव हे जेव्हा सुस्थितीमध्ये असतात त्यावेळेस आपणास भरपूर पैसा प्राप्त होतो, आर्थिक उन्नती, प्रगती होत असते. परंतु शुक्रदेवांची उपासना करणं म्हणजेच मा भगवतीची उपासना करणं, देवीची उपासना करणं. आणि तिची उपासना केली तर तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य, धनधान्य, संपत्ती मुबलक प्रमाणात तुमच्या घरामध्ये येत असते. मग ही कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर देवी भगवतीचा जागर केला पाहिजे, तिची उपासना केली पाहिजे. आणि तुम्हाला जीवनामध्ये आता इथून पुढे 1.5 वर्ष काही अल्प प्रमाणामध्ये अशुभ घटना किंवा अशुभ योग संभवत आहेत. मग यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी देवी भगवतीची उपासना करणं किती आवश्यक आहे हे पुढे आपण समजून घेत आहोत. तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे आपण माहिती घेत आहोत. त्यामध्ये चतुर्थ स्थानामध्ये शुक्रदेवांची रास आणि लाभस्थानामध्ये शुक्रदेवांची रास येत आहे. तुमच्या राशीचे स्वामी चंद्रदेव आहेत, म्हणजेच लग्नस्वामी चंद्रदेव आणि शुक्रदेव हे दोन्हीही बलवान करण्यासाठी, यांची कृपा प्राप्त होऊन तुम्हाला घरामध्ये धनधान्य, कुटुंबाचं सौख्य आणि आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आज आपण खास उपाय सुचवले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शैलपुत्री देवीची, भगवतीची उपासना या पूर्ण नवरात्र उत्सवात करायची आहे. किंवा तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे तुमच्या कुलस्वामिनीची उपासनासुद्धा तुम्हाला यासोबतच करायची आहे. घटस्थापनेच्या दिवसापासनं नवरात्र समाप्तीच्या म्हणजेच 9व्या माळेपर्यंत कुलदेवतेसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेवत ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आलेली आहे, जी नकारात्मकता ऊर्जेमुळं तुम्हाला स्वतःला अस्वस्थ वाटणं, सातत्याने आजारपणाच्या तक्रारी, कुटुंबामध्ये क्लेश होणं, विवाहानंतर वैवाहिक सौख्य प्राप्त न झाल्यामुळे मानसिक ताणतणाव, या सर्व गोष्टी तुम्हाला आता सध्या अनुभवास येत असतील. कारण तुम्हाला 1 वर्षापासून असे अशुभ ग्रहमानही प्राप्त आहे. त्यामुळे या सर्व संकटातनं बाहेर पडण्यासाठी नक्कीच देवी भगवतीची उपासना लागू पडणार आहे. यासोबतच देवीची उपासना पण का करायची हेही समजून घेऊयात. जर तुमचे खरेदी विक्री संदर्भातील व्यापार असतील, वाहन, टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यापार असतील, त्यासाठी सुद्धा तुम्हाला देवी भगवतीचा जागर करणं, तिची उपासना करणं, 9 दिवस 9 रात्र देवीची सातत्याने उपासना करून तिला प्रसन्न करून घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आता आपण उपासना काय करायची हे समजून घेतलेलं आहे. फळ प्राप्त काय होणार आहे हेही समजून घेतलं. परंतु विशिष्ट उपासना एक आणखीन या नवरात्रामध्ये देवी भगवतीच्या उपासनेसोबत करायची आहे आणि ती का तेही समजून घेऊयात. तुमच्या अष्टमस्थानामध्ये सध्या गोचर स्थितीमध्ये शनिदेव वक्र स्वरूपात विराजमान आहेत. 4 नोव्हेंबर नंतर ते वक्रीचे परत मार्गी होतील आणि तुम्हाला शुभाशुभ फळे प्राप्त करून देण्यासाठी पुन्हा बद्ध होतील. म्हणजेच आता शनिदेवांची उपासना आपण करायला सुचवणार आहोत. याचं कारण पण आहे, कारण तुम्हाला जोडीदाराचं सौख्य प्राप्त व्हावं, भागीदाराचे व्यापार असतील तर ते सुस्थितीमध्ये राहावेत आणि त्याचबरोबर नाविन्याने नवीन काही एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय स्थिरतेने लवकरच सुरू व्हावा आणि व्यवसायातील अडचणी कमी व्हाव्यात. यामुळे
आज आपण ही उपासना सातत्याने वर्षभर करायची आहे, पण याची सुरुवात आपण नवरात्रामध्ये करत आहोत. ती उपासना म्हणजे हनुमान चालीसा पठण करणं. हनुमान चालीसा पठण केल्यामुळे तुम्हाला काय फळ प्राप्त होणार आहे? नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नवदुर्गेचा जागर आपण करत असतो. दुर्गा मातेची शक्ती आपल्या पाठीमागे सामर्थ्यवान बनवण्यासाठी येत असते. याचबरोबर आपण हनुमान चालिसाचं पठण जर केलं तर तुमच्या जीवनामध्ये अचानक लाभप्राप्तीसाठी, त्याचबरोबर कुटुंब सौख्यासाठी, जोडीदाराच्या सौख्यासाठी आणि भागीदारीचे व्यापार सुस्थितीमध्ये राहावेत यासाठी नक्कीच मदत होणार आहे. मग तुम्ही आता या नवरात्राच्या पहिल्या माळेपासनं हनुमान चालिसा पठण पुढील नवरात्रापर्यंत सातत्याने करायचं आहे. हेही तुम्हाला शुभफळ तुम्ही उपासना केल्यामुळे प्राप्त होणार आहे आणि देवीची शक्ती आणि त्याचबरोबर हनुमंतरायाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि तुमच्या जीवनामधील संकट, संघर्ष हे कमी होणार आहेत. तर ही एक आपण उपासना सुचवली. याचबरोबर 9 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये कन्यापूजन करायचं आहे आणि एका कुमारिकेला वस्त्रदान, अन्नदान करायचं आहे. कन्यापूजन करताना 9 कन्येचं पूजन केलं जातं, परंतु यथाशक्ती आपण एका कन्येला जरी तुम्ही हे सर्व अलंकार, वस्त्र हे जरी वाण म्हणून दिलं तरीसुद्धा चालू शकतं. तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद प्राप्त होऊ शकेल. तर आज आपण कर्क राशीच्या जातकांना नवरात्रीमध्ये कोणती खास उपासना करायची आहे आणि का करायची आहे याची माहिती समजून घेतली. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या या माहितीला पूर्णविराम देते. पुन्हा भेटणारच आहोत. आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे तुम्हाला काही समस्या असतील, काही अडचणी असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाही आहेत, मार्गदर्शन हवं आहे, तर नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती नक्कीच घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.